गरजेच्या. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार संचित, कोळी स्ट्राईकवर असेल प्रकाश, नॉन स्ट्राईकला मयूर. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. पहिल्या बॉल हाताळण्यासाठी पुन्हा एकदा त्या ठिकाणी धावपट्टीमध्ये काहीतरी उडीव मला जाणवते, कारण प्रत्येक गोलंदाज त्या ठिकाणी धाव घेताना प्रयत्न करतो, मागे येतोय. 3 ते 4 वेळा आम्ही पाहिलं. तर आपण बघितलं नवीन खेळपट्टी आहे, थोडासा अंदाज बांधायला थोडासा वेळ जाईल. आणि बघितलं तर आज या खेळपट्टीवर बऱ्याचशा मॅचच्या खेळल्या जातात. अवे फ्रॉम द बॉडी बॉलला चॉप करायचा होता. पिचिंग प्रॉपर पाहायला मिळाले संचित कोळीच्या वैद्यानं. वाईड ऑफ ब्लॉक डिलिव्हरी आणि त्या ठिकाणी मात्र कुठेतरी त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित फलंदाज प्रकाशकडे नव्हतं आणि डॉट बॉलची हाताळणी संचितकडून केली जाते. आणि त्याचमुळे तुमच्या टप्प्यावर तुमचा खूप जास्त विश्वास असणं गरजेचं आहे. तो संचितच्या वतीने पाहायला मिळतं. या पहिल्या षटकामध्ये लीड बॉलिंगची जबाबदारी संचितला मिळते ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय बॉलला. एक्स्ट्रा कव्हर एरियामध्ये क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान एकदा मी ते धावसंख्या जाऊन पोहोचते 1 वर. आणि आता कुठेतरी धावसंख्या सुरू होते टीम गावदेवी बोरिवलीची. हॅलो, तर आपण बघितलं एकविरा नायगाव संघ, जो आपण बलाढ्य संघ आहे नायगाव परिसरातील, तो आपण बघतो आज इन ॲक्शन मध्ये. ॲक्शन तर अष्टवेग नायगाव संघाची देखील चांगली राहिले. मग यावेळेस मात्र खेळू की ना खेळू, जेव्हा संभ्रमात कुठलाही फलंदाज येत असतो तर रिझल्ट मात्र तितकासा प्रॉमिसिंग होत नाही आणि डॉट बॉलची हाताळणी केली गेलेली आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 1 या आकड्यावर. चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. त्या ठिकाणी एकच क्लोज डिस्कशन चालू आहे चेतन पाटील आणि संकेत पाटीलच्या दरम्यान. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक आहे. इनफिल्ड क्लिअर होईल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला जसे बॉल आगे कूच करतोय त्या ठिकाणी बॉल अडवण्यासाठी मात्र क्षेत्ररक्षक कमी पडतोय. बॉल जातोय सीमा पार. मिळतील धावा 4. 1-2 काफूर चौकार. चांगला स्ट्रोक आहे. खरं तर नशिबाचा चौकार आहे. त्या ठिकाणी सनील आहे का, सनील बोकाळे त्या ठिकाणी बॉल करण्यासाठी जात होता, पण मात्र चुकामुक झाली. बॉल सीमावरीच्या पार गेलाय. यावेळेस लीडिंग एज बॉल जाईल 2 क्षेत्ररक्षकांना भेदून. लॉंग स्ट्रॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो शिवचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय. आम्ही विशाल कोहलीला मिस करतोय पहिल्या षटकासाठी, जे नेहमीच सुरुवात करत असतात या एकविरा नायगाव संघासाठी विथ द बॉल. पण संचितला प्रमोट केलं गेलंय, हे प्रमोशन मिळालंय, पण मात्र संचितकडून मात्र तसं प्रदर्शन पाहायला मिळालं नाही. नवीन बॉल आहे, कदाचित ग्रिपिंग करताना देखील त्रास होऊ शकतो. धावसंख्या 9 झाले. संचित ओव्हर द विकेट. चांगला बॉल लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय. बॉल जाईल मिडॉनला. मिडॉनच्या मधून बॉल मिड विकेट रिजनमध्ये पोहोचतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय बॉलवर निमेश सांदडे. दरम्यान थ्रो करेपर्यंत या 2 धावा मिळतात. 2 धावांची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट्स. तर आपण जाऊया पुन्हा एकदा हितेश भोईर यांच्याकडे. हितेश भोईर, तुम्हाला जर विचारलं तर जुचंद्र परिसरातील सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण आहे ज्यांना तुम्ही नेहमीच चांगला खेळताना पाहिलेला आहे? असं बघितलं तर 5-6 जण आहेत माझ्या मनामध्ये, पण मला सर्वात जास्त बॅटिंग आवडते ती बंधू जितेश पाटील बंधू यांची. जो एकदा सुरुवात होतो तो मॅच जिंकल्यानंतरच थांबतो, असा बंधू मला खूप आवडतो. तुम्ही तर म्हणाला की चेतन पाटीलचं देखील मला आवडतो, पण मात्र चेतनच्या या व्यासपीठावर असताना तुम्ही बंधूचं नाव घेतले, तर असं का? त्यांचेच बंधू आहेत, त्यांना राग येणार नाही, कारण की त्यांच्या बॅटिंग बघितली बंधूची तर सर्वांनाच आवडते. जवळजवळ 70% लोक बंधूची बॅटिंग बघण्यासाठी येतात. चला मॅच ऑन ठेवायचे. नवीन बॉल लगेच पाठवून द्या. आणि सन्माननीय रोहनजी कुंज विहारी पाटील सर जे आयोजक आहेत, त्यांचा क्रिकेटशी संबंध आहे का? त्यांचा क्रिकेटशी संबंध जे मुलं आहेत त्यांच्यासोबत, मतलब चँग आहेत, सुनील दादा आहे, बंधू वगैरे आहेत, या ग्रुपमुळे त्यांचा क्रिकेटशी संबंध आला आणि अजिंक्य स्पोर्टला ते नेहमीच सपोर्ट करतात आणि सहकार्य करतात. एक्झॅक्टली. सकाळपासून डेडिकेशन आम्हाला पाहायला मिळालंय सन्माननीय श्रीयुत रोहनजी पाटील यांचं. क्रिकेटसाठी मात्र ते खूप चांगल्या छोट्या मोठ्या गोष्टींवर लक्ष देत आहेत, व्यासपीठावर लक्ष घालत आहेत. त्यानंतर लाईव्हला महेंद्रजी भगत यांच्याशी चर्चा केली, आम्ही समालोचकांशी चर्चा केली. म्हणजेच त्यांना प्रत्येक गोष्ट प्रॉपर पाहिजे आणि ते हसायलाच हवं, कारण कार्यकर्ता चषक सकाळपासून आपण पाहतोय एकही
निर्णय या ठिकाणी वादाच्या भोवऱ्यात सापडला नाही आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सर्व संघ खेळत आहेत. विशालला ऑन साइडला स्विंग केलंय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत थोडासा स्ट्रगल पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकांचा, पण 2 धावा काय रोखू शकत नाही. चांगली बॅटिंग या ठिकाणी मयूरची पाहायला मिळाली मुख्यत्वे पहिल्या षटकामध्ये, पण आता प्रकाशला सुरू गवसतोय. 2 धावांची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट्स. धावसंख्या 13 झाले. एक चांगली सुरुवात आहे गावदेवी बोरली संघाची, कारण जसा त्यांनी उल्लेख केला कॅप्टनने की टिवरीमध्ये आम्ही खेळलो, जुचंद्रमध्ये आम्ही खेळलो, उपविजेता, तृतीय पारितोषिक विजेता, पण आम्हाला प्रथम क्रमांक पारितोषिक विजेता बनायचं आहे आणि त्यासाठी हे एक चांगलं व्यासपीठ आहे आणि तो आत्मविश्वास कर्णधाराचा ऐकायला मिळाला. पाहूया मैदानाच्या आतमध्ये तो पाहायला मिळेल का, कारण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रत्येकाला विजयी व्हायचं असते, पण प्रत्येकजण विजयी होत नसतो. तुमचा खेळ मात्र तितकासा प्रामाणिक पाहिजे आणि तुमचा सराव खूप चांगला असायला हवा आणि स्पर्धात्मक क्रिकेट जितकं जास्त तुम्ही खेळाल तितका तुमचा हा अनुभव तुमच्या विजयासाठी फायदेशीर ठरू शकतोय. स्टेप आउट झाले, हलक्या त्याने बॉलला ग्लाईड केलंय, बॉल जाईल कव्हर पॉईंट एरियामध्ये, इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक धाव मिळते. एका धावेच्यावर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन बोर्ड. अजूनपर्यंत विकेट डाऊन झाला नाही. एक चांगली पार्टनरशिप या 2 बॅटरशी पाहायला मिळते. विशालच्या वतीने मात्र विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातोय, पण प्रयत्न अजूनही तितकासा सफल होत नाहीये. ओव्हर द विकेट विशाल तयार. चांगलं व्हेरिएशन त्या ठिकाणी. शैलेंद्र घोडेकर बॉल पर्यंत पोहोचणारच होता की काय, पण मात्र पोहोचला नाहीये. फिंगर रोल केले होते. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, पामचा खूप चांगला वापर त्या ठिकाणी विशाल कोळीने केला आणि बॉलला फ्लाईट दिली होती जेव्हा बॉल त्याने रिलीज केला होता आणि त्याचमुळे त्या आमिषामध्ये अडकला गेला होता बॅटर, पण मात्र शेवटच्या क्षणात नशिबाची साथ मिळाली. तुम्हाला बॅटर पाहायला मिळाला मयूर, ज्याने मात्र आतापर्यंत 2 चौकार ठोकलेत आणि त्याच खेळाडूला बाद करण्याची संधी चालून आली होती विशालकडे. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वर. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा कॅच कॅरी करण्याची संधी. फॉलो टू मध्ये स्वतः विशाल कोळी, बॉल खाली येतो आणि पहिला धक्का बसतो टीम गावदेवी बोरिवलीला. धावसंख्या 15 असताना 15 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चंडिका आईची घेऊन आणा, ओर केलं ती मैदानानं, ओर केलं ती मैदानानं, ओर केलं ती मैदानानं. माती चौका. चल, नवीन बॅटर देखील लगेच आलेला आहे. आपण मॅच ऑन करायचे, कुठलाच व्यत्यय येऊ देऊ नका, कारण यानंतर अजून आम्हाला 2 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत आणि प्रकाश झोतात मॅचेस कंप्लीट व्हाव्यात अशी आमची इच्छा आणि तुम्हाला एक चांगलं क्रिकेट खेळायला मिळावं. कारण आम्ही पाहिलंय की जेव्हा शेवटचा सामना असतो सेकंड इनिंगमध्ये फक्त आम्हाला घाई करा घाई करा घाई करा एवढंच फक्त सांगावं लागतं आणि तसं आज घडू नये. त्याचमुळे विनंती असेल की वेळ आहे, वेळेचा सदुपयोग करा आणि एक चांगलं क्रिकेट खेळा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चंदन येतोय. चंदनाची ओळख मात्र त्याच्या सुगंधाने होते आणि खेळाडूंची ओळख त्याच्या कलागुणांनी होत असते. पाहूया या ठिकाणी कुठला खेळाडू चांगला खेळ करतो या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये, कारण एक संघ आहे मुंबईचा आणि एक संघ आहे पालघरचा. बॉलर तयार विशाल कोळी. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा त्याचा स्टॉक बॉल त्याने हाताळलेला आहे. आउट कटर, फिंगर रोल आणि जबरदस्त पिचिंग देखील तुम्हाला पाहायला मिळाले आणि त्याचमुळे कधी कधी वैविध्यपूर्ण गोलंदाजीसोबतच तुमची नैसर्गिक गोलंदाजी देखील तुमच्या संघासाठी फायद्याची ठरत असते, जी आता ठरते. विशाल कोळी बॅक टू बॅक 2 बॉल्स आणि त्याचे हाताळले. धावफलकात धावा आहेत 15 धावा. बॉल्स फेकून झालेत 5. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हरमधला. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फोर्स करायचा होता ऑन साईडला, क्रॉस बॅटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. धावाची संधी चालून आली होती. थ्रो देखील तितकाच प्रॉपर होता, पण मात्र यष्टांवर जाऊन बॉल आदळला नाही. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी बोरिवली या संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. गावदेवी बोरिवली आफ्टर 2. शांत असं वातावरण, ऐतिहासिक अजिंक्य स्पोर्ट्स मैदान, ज्या मैदानावर ही स्पर्धा खेळवली जात आहे आणि चांगलं नियोजन आहे. जसा मी अगोदर देखील उल्लेख केला होता, 8 संघांना समावेश दिला गेलेला आहे, म्हणजेच एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चांगलं वेळापत्रक बनवलं गेलेलं आहे. उद्या देखील 8 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आज एक संघ आम्हाला मिळेल जो उद्या अंतिम सामन्यामध्ये खेळणार आहे. आर के दत्ताळी संघ हा सेमीफायनलमध्ये पोहोचलेला आहे आणि पाहूया तो शोध सुरू आहे दुसऱ्या संघाचा, जो पोहोचेल सेमीफायनलमध्ये. शेवटचा सामना आजच्या दिवसातला सेमीफायनल खेळवला जाणार आहे. आपण पाहतात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत कार्यकर्ता चषक 2022 मर्यादित षटकांचं टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट, ज्याचे आयोजक आहेत सन्माननीय श्रीयुत रोहनजी
कुंज विहारी पाटील युवा अध्यक्ष जुचंद्र विभाग आणि त्यांचे सर्व कार्यकर्ता ज्यांच्या वतीनं एक प्रशंसनीय टुर्नामेंटचं नियोजन केलं गेलेलं आहे. नवीन बॉलर फास्ट अँड फ्युरियस निमेश सांदडे, स्ट्राईकवर बॅटर असेल तो म्हणजेच मयूर. फुलटॉस आहे, ऑन साइडला स्विंग केलंय, गॅप मध्ये आहे, बॉल जाईल सीमा पार, मिळतील धावा 4, धडाकेबाज चौकार. एकोणीस धावा बघा, पेस प्रॉपर जनरेट केला गेला होता आणि ऍक्शन देखील तितकीच चांगली पाहायला मिळते निमेश सांदडेची. पण जर फुलटॉस बॉल असेल तर फलंदाजाच्या बाबतीमध्ये थोडासा तो ॲडव्हान्टेज असतो आणि त्याचमुळे त्या ॲडव्हान्टेजचा खूप चांगला वापर धावसंख्या 4 ने पुढे नेले 19 वर. बॉल हवेत आहे, कॅच ची पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. बॉल खाली निमेश येतोय आणि क्वालिटी कॅच कंप्लीट करतोय आणि खूप चांगला पलटवार या सेकंड बॉलवर मिळतो. 19 धावा असताना बसतोय दुसरा धक्का टीम गावदेवी बोरिवलीला. नाव गाजतंय या चषकाचं, पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो शिवचंद्र या गावात, कार्यकर्ता चषक ठेवलाय यो शिवचंद्र या गावात, कार्यकर्ता चषक ठेवलाय यो शिवचंद्र या गावात, कार्यकर्ता चषक ठेवलाय यो शिवचंद्र या गावात. आणि म्हणतात ना की नथिंग इज परमनंट इन क्रिकेट. 2 षटकांपर्यंत मात्र कुठेतरी विकेटचा शोध घेतला गेला नव्हता, पण त्यानंतर विशालच्या वतीने तो शोध घेतला गेला. निमेशने देखील त्याला साथ दिली. निमेश देखील थोडासा महागडा ठरला या महत्त्वपूर्ण 3ऱ्या षटकामध्ये, पण त्यानंतर सेकंड बॉलला लगेचच त्याने झेलचीच्या स्वरूपात फलंदाज मयूरला बाद केलेला आहे. आता चंदनच्या सोबतीला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. गौरांग येणार आहे. बॉलिंग मार्क बॉलर तयार निमेश, स्ट्राईकर असेल चंदन. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, पण मात्र लेन पिकअप करणं खूप जास्त गरजेचं होतं. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता आणि हलकासा ऑफ स्टंपच्या बाहेरची पिचिंग आणि कुठलंच त्या ठिकाणी रोटेशन बॉलवर पाहायला मिळालं नाहीये, पण मात्र पिचिंग लाजवाब आणि बॉल देखील बाउन्स होतोय. सन्माननीय रोहनजी कुंज बिहारी पाटील साहेब युवा अध्यक्ष जुचंद्र विभाग या स्पर्धेचे आयोजक, त्यांचं आगमन झालं, त्यांचा तुम्ही करतोय आमच्या VIP टाईसवर विशेष स्वागत. बॉलर तयार, ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल. या ठिकाणी मात्र पंचाच्या वतीने नो बॉलची घोषणा केली गेलेली आहे. हा आहे नो बॉल आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. आता पुन्हा एकदा दंड बसतोय निमेश सांदणेला, जो एक क्वालिटी बॉलर आहे, पण आज मात्र ती क्वालिटी बॉलिंग सचिन पाटील पाहायला मिळत नाहीये, कारण कुठेतरी वेगवेगळे बदल करतोय पण रिदममध्ये येत नाहीये आणि त्याचमुळे मध्ये कधी कधी आपण मर्यादेमध्ये गोलंदाजी करणं खूप जास्त गरजेचं आहे. बॉलर तयार. यावेळेस मात्र हॅमर केलंय बॉलला, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे वाईडिश मिड विकेट रिजर्व मध्ये. दरम्यान शेलू त्या ठिकाणी बॉलला स्टॉप करून थ्रो करेल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट चंदन आणि गौरांगची पाहायला मिळाले आणि या फ्रीडच्या बॉलवर जास्त काही प्राप्त करता आला नाही. फक्त 2 धावाच मिळत आहेत टीम गावदेवी बोरिवलीला. धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावर, गडीबाज झाले 2. बऱ्यापैकी धावसंख्येचा आलेख उंच करण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजांकडून केला जातोय, चंदन आणि गौरांग, पण अजून जास्त वेगाने पुढे जावं लागेल. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने हलकाताने बॉलला ग्लाइड केलंय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळते, एका धावीची वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 24 या आकड्यावर, 24 रन्स. आतापर्यंत बॉल फेकून झालेले आहेत 5. शेवटचा बॉल असेल या 3ऱ्या षटकातला. 30 या सर्कलच्या आतमध्ये आपण पाहू शकतो 4 क्षेत्ररक्षक, बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर आउटफील्डमध्ये धावांना रोख लावण्यासाठी बाउंड्री लाईनवर गार्ड केले गेले आहेत, चौकार आणि षटकार अडवण्यासाठी. ओव्हर द विकेट, ऑन दी टोज आले, बॉलला स्लाइस करायचं होतं, टॉपेज घेतोय, बॉल जाईल शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. विशाल कोळीच्या वतीने हा कॅच कॅरी केला जातो आणि 3रा धक्का बसतोय टीम गावदेवी बोरिवलीला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा, 3 गडी बाद.
चला नवीन बॉलर लगेच पाठवून द्या, वेळ घेऊ नका, वेळ नाहीये. तीन षटकांचा खेळ जातोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 24 धावा 8च्या धावगतीने खेळतोय तो म्हणजेच गावदेवी बोरिवली संघ. बघा स्ट्रगल तर चालू आहे गावदेवी बोरिवली संघाचं, पण मात्र ते स्वप्न तुम्ही उराशी बाळगलेलं आहे की आम्हाला प्रथम क्रमांक विजेता बनायचं. त्यासाठी मात्र तुम्हाला सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील. परिणाम काय होईल त्याचा विचार सोडून मात्र तुम्हाला सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील. आणि आता नवीन बॉलर स्पिन अटॅकला बोलावण्यात आलेला आहे कपिल पाटीलला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच मिस्टर अक्षू. गौरांग स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला अक्षय असेल. दोन्ही इंडे खेळण्याची संधी मिळते, ही देखील एक महत्त्वाची बाब ठरते. या टुर्नामेंटचं एक खास आकर्षण आहे, कारण दोन्ही इंडे खेळल्यामुळे कदाचित राईट हँडेड बॅटर आणि लेफ्ट हँडेड बॅटर या दोघांना एक समान संधी मिळते या मैदानावर मुख्यत्वे. कारण या मैदानावर हवेचा ओघ एकाच दिशेने असल्याकारणाने 2 इंडे खेळण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक संघाला मिळते. चला जास्त वेळ घेतला जातो प्लीज. एकविरा नायगाव, कपिल पाटील चला घाई करा. यानंतर अजून 2 सामने आम्हाला खेळवायचे आहेत, विनंती करतोय प्लीज घाई करा. ऑन साईडला आपण पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर सीमारेषेच्या जवळ तैनात केले गेलेले आहेत. कपिल ओव्हर द विकेट, चांगला बॉल, रोटेशन बघा काय लाजवाब आहे. अगोदरच तो अँगल मिळतोय राईट हँड बॅटरच्या विरुद्ध आणि सोबतच स्पिन देखील करतोय बॉलला आणि त्याचमुळे त्याने एक वेगळं पण जपलेलं आहे टेनिस विश्वामध्ये. आणि कपिल पाटीलच्या वतीने चांगली सुरुवात या 4थ्या षटकाची. पिचिंग प्रॉपर, बॉलला रोटेट चांगल्या पद्धतीने करतोय आणि त्याचमुळे कुठेतरी हावी होते फलंदाजावर. गौरव स्ट्रगल करताना पाहायला मिळालंय. यावेळेस मात्र सरप्राइझिंग डिलिव्हरी, पण मात्र बॉल जास्त बाहेरच्या दिशेने रोटेट झालाय आणि त्याचमुळे पंचाच्या वतीने वाईट बॉलची खूण केली गेली. एका धावेची वाढ केली जाईल, एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स गावदेवी बोरिवली. दोन्ही संघ समान हवेत आहेत कारण दोन्ही संघांना एकमेकांच्या उडीवा ठाऊक आहेत, खाणाखुणा ठाऊक आहेत. हाफ ट्रॅकर बॉल होता, खूप चांगल्या पद्धतीने बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पॉवरफुल फुल स्ट्रोक षटकार. सन्माननीय श्याम पाटील साहेब यांचं आगमन झालं, त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतो. अजिंक्य स्पोर्ट्सचे सर्वात जुने जाणते खेळाडू आणि उत्कृष्ट दर्जाचे यष्टिरक्षक आणि एक आदर्श असं व्यक्तिमत्व सन्माननीय श्याम पाटील सर यांचं आगमन झालं, त्यांचा मी व्यासपीठावर कार्यकर्ता चषक 2022च्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. उद्या तुम्ही त्यांना इन ऍक्शन मध्ये पाहाल मैदानाच्या आतमध्ये. कपिल उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, त्या ठिकाणी बॉल मात्र बघा किती वेगाने बाहेर निघून जातोय. त्या ठिकाणी कपिल पाटील बॉलला अडवेल तोपर्यंत लेग बायची एक धावपालमध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. रेस इज स्टील गोइंग ऑन फॉर मॅक्सिमम रन्स. गावदेवी बोरिवली संघ मात्र तो वारंवार प्रयत्न करतो धावसंख्येचा आलेख उंच करण्यासाठी. यावेळेस बघा व्हेरिएशन आहे, पण बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून टर्न होते आणि त्याचमुळे पंचांनी ते चेक केलं आणि वाईट बॉलचे खूण केले. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड. व्हेरिएशन केलं जाते कपिल पाटीलच्या वतीनं. दोन्ही दिशेने बॉलला वळवण्याची क्षमता कपिलकडे आहे आणि म्हणतात ना की फक्त जबाबदारीची जाणीव असून चालत नाही, तर जबाबदारी पूर्ण करण्याची आणि जबाबदारी पेलण्याची क्षमता असायला हवी. तर या ठिकाणी कपिलच्या वतीने मात्र ते व्हेरिएशन केलं जाते, पण मात्र बॉल वाईन लाईनच्या पलीकडून रोटेट होते, त्याचमुळे एक धाव अतिरिक्त मिळते गावदेवी बोरिवलीला. एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. यानंतर आपण तयार राहायचं आहे. अष्टविनायक नायगाव आपले खेळाडू इतरत्र गेले असतील त्यांना बोलवून एकत्रित करून घ्या, कारण कुठलाच वेळ वाया न घालवता लगेचच या सामन्यानंतर या सामन्यात जो जिंकेल त्यांच्यासोबत 2 हात करेल अष्टविनायक नायगाव. दरम्यान चांगला बॉल, यावेळेस स्पेस विथ टर्न आणि पिचिंग या तिन्ही गोष्टींचा ताळमेळ बॉलवर पाहायला मिळाला आणि थोडासा बॉल अपिश राहतोय, त्याचमुळे क्रॉस बॅटेड स्ट्रोक एक्झिट करायचा होता. बॉल आणि बॅटचं कनेक्शन होत नाही. 4 बॉल हाताळून झाले. या 4थ्या षटकाला धावसंख्या झाली आहे 33 धावा. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा भुर्दंड बसतोय.
दोन फलंदाज एकाच एंडला असल्यामुळे मात्र एका फलंदाजाला परतावाल्याकडे फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच अक्षय, आणि अशा पद्धतीने हा चौथा धक्का असेल गावदेवी बोरिवली संघाला. अक्षय बाद होते आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 33 धावा असतील. 5 बॉल्स या चौथ्या षटकात डिलिव्हर करून झालेल्या आहेत आणि अजून एक बॉलचा काही शिल्लक आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कुठला फलंदाज खेळपट्टीवर थांबायला हवा आणि कुठल्या फलंदाजाला बाहेर जायला हवं हा अभ्यास महत्त्वाचा आहे. आणि कुठेतरी गौरांगला वाटलं की हा फलंदाज बाद होणं गरजेचं होतं. सन्माननीय आत्माराम लाडकोजी भोईर यांचं देखील आगमन झालं. ज्येष्ठ क्रिकेटप्रेमी आहेत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. कार्यकर्ता चषक 2022च्या दरम्यान सकाळी मात्र खूप जल्लोषात सन्माननीय राजेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते जे आमदार आहेत बोईसर विधानसभेचे वेळात वेळ काढून ते आले आणि उद्घाटन सोहळा संपन्न झाला. बन्सीलालजी भोईर असतील त्यांचं देखील त्या ठिकाणी आगमन झालं होतं. सन्माननीय विनयजी गोपीकिसन पाटील हे देखील पाहायला मिळाले. ऑन साइडला मनगटी फटका बॉलला फ्लिक केला, उडवलंय फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 6 धावांसाठी दमदार कार्यकर्ता चषक षटकार. राज पाटील यांचं देखील आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचा मी करतोय मनपूर्वक स्वागत. कार्यकर्ता चषक 2022च्या वतीनं एक चांगली डॅशिंग पर्सनॅलिटी सन्माननीय राज पाटील त्यांचं देखील आम्ही करतोय स्वागत. जे NR कट्टाचे राजजी पाटील यांचं स्वागत. श्री राजजी पाटील म्हणजे आता कुमार नाहीये, श्री राजजी पाटील त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. कारण या ठिकाणी मात्र अजूनही वाटत नाही की त्यांचं लग्न झालंय की काय, कारण खूप चांगली पर्सनॅलिटी आहे. जसं एक अभिनेता असतो आणि अभिनेत्यासारखं त्यांचा लुक पाहायला मिळते. वेलकम सर. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 39 धावा, 39 रन्स ऑन बोर्ड आणि आतापर्यंत 4 षटकांचा खेळ झालेला आहे आणि एक चांगली अवस्था मी तर म्हणेन. आणि पुन्हा एकदा ॲज एक्सपेक्टेड मिस्टर निमेश चांदणेला योग्य त्या क्रमावर बोलवण्यात आलेलं आहे असं मला वाटते. फास्ट अँड फॉरवेस निमेश चांदणे. पण स्ट्राईकवर बॅटर कोण आहे तर आहे प्रणव, जो आता नव्याने स्ट्राईक घेतोय. ओव्हर द विकेट निमेश. यावेळेस मारायचं होतं. ऑन साइडला बॉल जातोय एक्स्ट्रा कव्हरला. बॉल बॅटच्या वरच्या बाजूला आदळतोय आणि ही एक धाव इथे स्ट्राईक रोटेट होते. एका धावेची वर धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या आकड्यावर. 40 रन्स ऑन बोर्ड. निमेश चांदणे ओळखणं खरं तर खूप कठीण आहे. त्यासाठी तुम्हाला खूप वेळ त्यांच्यासमोर यावं लागते आणि त्याचमुळे नंतर तुमचा अभ्यास परिपक्व होईल. पण या ठिकाणी बॅटिंग जबरदस्त चालू आहे गौरांगची, ज्याच्या वतीने 2 षटकार आले आहेत. त्याचमुळे गौरांगवर जास्त अपेक्षा असतील जास्तीत जास्त धावा बनवण्याच्या. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक एलिव्हेशन स्ट्रोकला मिळालं नाही. बॉल जाईल काऊ कॉर्नरला. शैलू त्या ठिकाणी बॉलला कॅरी करेल, थ्रो करेल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. बॅकअप आहे. विशाल कोळीच्या वतीने बॉल स्टॉप केला जाईल. 2 धावा मिळतात. 2 धावांची वाढ धावसंख्या पोहोचते 42 या आकड्यावर. क्वालिटी वर्क या ठिकाणी TCP लाईव्हच्या वतीने केले जाते. मिस्टर अजय भारद्वाज आणि पूर्ण टीम. घरबसल्या प्रेक्षकांसाठी एक चांगली तरतूद. ज्यांना मैदानात येण्याची संधी मिळत नाही किंवा त्यांचं काहीतरी काम निघते घर बसल्या किंवा तुम्ही मोबाईल स्क्रीनवर देखील या स्पर्धेत आनंद घेऊ शकता. धावसंख्या पोहोचते 42 या आकड्यावर. ओव्हर द विकेट निमेश. चांगला बॉल, क्या बात आहे. आणि तितकाच चांगला प्रयत्न बॅटरचा पाहायला मिळतो. बॉल जातोय तो म्हणजे लॉंग लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षकाला बीट करतोय. बॉल होतोय सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. साऊथ इंडियन मूवीजची आठवण झाली. NR कट्टाचं खूप चांगलं हे टायटल सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळालं. धावसंख्या 46 झाले. पुढचा बॉल निमेश. वा वा वा. दिस इज परफ्यूम डिलिव्हरी. आयडियल डिलिव्हरी आहे असं पंच दर्शवत आहेत. टप्पा घेतल्यानंतर बॉल मात्र खांद्याच्या उंचीने रोटेट होतोय, ट्रॅव्हल होतोय. यष्टीरक्षक हाताचा विसावा घेते. समित पाटील यांचं देखील आगमन त्यांचं देखील करतो आम्ही मनपूर्वक स्वागत. वेलकम. 4 बॉल्स फेकून झाले. धावफलकावर धावा आहेत 46 धावा. 46 रन्स. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच गौरांग. गौरांगवर फोकस राहिलाय. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय बॉलला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. 1 बाउन्स घेऊन बॉल शैलूला क्रॉस करतोय. बॉल जातोय काऊ कोन सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार.
थँक्यू. धावसंख्या 50 झाले. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावात. निमेश महागडा ठरतोय. 2 चौकार खर्च केलेत. यावेळेस मात्र अपील तर केली गेलेली आहे. पंच दर्शवतायत की आउटसाइड द स्टंप आहे. ही एक धाव मिळणार आहे, ती देखील लेग बाईटची. एका धावेची वाढ केली जाईल. अशा पद्धतीने 5 षटकाचा खेळ संपतोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी बोरिवली या संघाने धावफलकावर धावा लावल्यात. 51 धावा, गडीबाद झाले 4 आणि जिंकण्यासाठी एकविरा नायगाव संघाला पूर्ण कराव्या लागतील 52 धावा आणि बॉल्स असतील 30. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो आणि लगेच आलो. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बघा उद्याच्या दिवशी लकी ड्रॉ आहे. क्रिकेटचा स्पर्धाचा आनंद लुटता लुटता तुम्हाला कुपन्स मिळतील आणि कुपन्सच्या माध्यमातून तुम्ही गृहोपयोगी वस्तू जिंकू शकता. चेक करा घरामध्ये काय नाही आहे, कदाचित ते उद्या तुम्हाला मिळेल. या ठिकाणी मला एअर कंडिशन दिसते, त्यानंतर म्युझिक सिस्टम देखील आहे, वॉटर प्युरिफायर आहे, रिस्ट वॉचेस आहेत, आयर्न आहे, त्यानंतर ज्युसर देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तर वेगवेगळ्या वस्तू त्या ठिकाणी तुम्हाला जिंकण्याची संधी मिळणार आहे. चला लगेच मॅच ऑन करायची आहे. मी विनंती करतोय गावदेवी बोरिवली संघाला आपण क्षेत्ररक्षण लगेच सेट करून घ्यायचंय. जिंकण्यासाठी 52 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे. चांगलं क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळते. सर्व संघ मात्र अनुभवी आहेत आणि त्याचमुळे त्या अनुभवाच्या जोरावर कित्येक परिसरामध्ये जाऊन ते स्पर्धा खेळत असतात आणि त्यांच्या कलागुणांना ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतात. तर या ठिकाणी आता एक चांगला खेळ पाहायला मिळेल अशी आपल्याला अपेक्षा आहे, कारण एकविरा नायगाव संघ देखील तितक्याच ताकदीचा संघ आहे आणि त्याचमुळे एक बॅटल जे आहे ते चांगल्या दर्जाचं होईल या तीळ मात्र शंका नाही. आणि दुसऱ्या डावामध्ये धावांचा पाठलाग कसा केला जाईल ते ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोन आमंत्रित करूया मिस्टर संकजी पाटील यांना. ओव्हर टू यू. धन्यवाद मनीष. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया बहुजन विकास आघाडी पुरस्कृत कार्यकर्ता चषक 2022 मध्ये. मर्यादित षटकांची ही क्रिकेट स्पर्धा आणि निश्चितच 16 संघांचा समावेश असलेली ही क्रिकेट स्पर्धा. आजचा दिवस 30 एप्रिलचा आणि उद्या 1 मेचा दिवस महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि एकूणच या दिवशी सेलिब्रेट भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून अनेकविध कार्यक्रम असतात. मात्र आपण बघतोय निश्चितच क्रिकेट सेलिब्रेट करतोय आणि कार्यकर्ता चषक सेलिब्रेट करतोय. त्यामुळे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय मोरेश्वर पाटील साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच त्यांच्या समवेत असलेले जी मान्यवर मंडळी आहेत त्यांना देखील विनंती करतोय. मोरेश्वर काका प्लीज या आणि व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर कार्यकर्त्यांची ही स्पर्धा आपण साजरी करतोय, कारण बहुजन विकास आघाडी म्हटलं की प्रत्येक कार्यकर्ता स्पेशल आणि त्या कार्यकर्त्यांची कामगिरी स्पेशल म्हणून आपण सर्वांकडे लक्ष वेधतोय. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मी नक्कीच सांगेल, कारण इकडचा प्रत्येक कार्यकर्ता हे काम आपलं आहे असं समजून करत असतो. आज जुचंद्रपचा हा नायगाव पूर्व पट्टा बघितला तर निश्चितच वेगवेगळ्या माध्यमातून अनेक कामं केली जात आहेत. आणि खास करून जो उड्डाणपूल आपण बघतोय, जो उड्डाणपुलाचं इनॉग्रेशन झालं, त्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासूनची होती, ती मागणी देखील पूर्ण झाली. आणि आज नायगावच्या संघाला, हे दोन्ही जे संघ आहेत एकविरा नायगाव असो किंवा अष्टविनायक नायगाव संघ, इकडे येताना
ट्रॅक क्रॉस करून येण्याची आता गरज नाही, सरळ आपली बाईक काढा, आली लगेच या. 10 मिनिटात ते इकडे या ग्राउंडवर लगेच ते आले असतील. त्यामुळे या ज्या सुविधा आहेत या बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांचं जे सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून इथे केले जाते. सन्माननीय लोकनेते श्री हितेंद्रजी ठाकूर अप्पा असो किंवा प्रवीणाताई ठाकूर असो, सन्मान्य प्रथम महापौर राजीवजी पाटील नाना असो, क्षितिज ठाकूर आमदार नाना सोपारेचे असो, या सगळ्यांच्या माध्यमातून आणि इथे खास करून जे नेतृत्व आहे कन्हैया बेटा भोईर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विभाग प्रमुख आहेत, अनेक अध्यक्ष आहेत या जुचंद्र विभागाचे बहुजन विकास आघाडीचे. त्यांनी अतिशय चांगलं काम चालू ठेवलंय आणि आज या 2 दिवसात आपण त्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणार आहोत, त्या सगळ्या विभाग प्रमुखांचा सन्मान करणार आहोत. त्यामुळे ही स्पर्धा एक वेगळी स्पर्धा आहे, एक स्पेशल स्पर्धा आहे. याच पंचांचा इशारा येतोय. विजयासाठी आवश्यक धावसंख्या आहे ती म्हणजे 52. 5 षटकांचा सामना. सरासरीकडे लक्ष घातलं तर जवळजवळ 10.5 धावा प्रति षटकामागे असं गणित आहे. आघाडीचा फलंदाज आहे तो म्हणजे रुपेश कोळे आणि अमर कोळे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कावर येतोय तो म्हणजे प्रकाश. बोरिवली वर्सेस एकविरा नायगाव. पहिला चेंडू एवढा हलक्यात चेंडू स्टीअर केलाय. गट शॉट, अप्रतिम फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा नजीक. 2 क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू सीमा रेषा गाठणार. हा आलाय रुपेशच्या बॅट मधून एक क्लास चौकार. आणि लगेच एक माहिती मिळते, रुपेशनं आजच 17 चेंडू 54 धावांची घणाघाती खेळी केले. नागेश काका ग्राउंड दत्ताळीचं जे ग्राउंड आहे तिकडे, त्यामुळे निश्चितच रुपेश जबरदस्त फॉर्मात आहे. यावेळेला चेंडूला प्लीज करायचा होता, चेंडू मात्र आउटसाइड द लेग स्टंप पीच झालाय. वाईटचा इशारा नाहीये मात्र आपण बघतो चौकार होतोय. बॅटने आले ही धाव. थँक्यू व्हेरी मच. हलकसं स्लाइस केलं तिथे मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक देखील तिथे बीट झालाय. हा आलाय उपयुक्त चौकार. 2 चेंडू संपलेले आहेत. धावसंख्या झाली 8. नागडीचे पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा आले. त्यामुळे या एकूणच सामन्यामध्ये आम्ही किती लवकर येणार हे इरादे स्पष्ट झाले. फुल टॉस डिलिव्हरी आहे. तिसरा चौकार येणार. रुपेश कोळी अनस्टॉपेबल बॅटिंग. तर मगाशी ते थोडस तुम्ही ग्लिम्स ऐकलं, ज्या गाण्याची ग्लिम्स ऐकलीत ते एनआर कट्टाचं गाणं आहे आणि ते मच अवेटेड सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळेल JPL मध्ये, जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये. त्यामुळे निश्चितच चुकू नका ही स्पर्धा. 5, 6, 7, 8 या 4 दिवशी या स्पर्धेचं धुमशान तुम्हाला याच मैदानावर पाहायला मिळेल. मेचा 5 तारखेपासून. यावेळेला चौथा चौकार येणार का? व्हॉट अ बॅटिंग. या मालिकेत आतापर्यंत आपण काय पाहिलंय? 4 लागोपाठ विकेट पाहिले, 4 लागोपाठ षटकार बघितलेत आणि 4 चौकार देखील पाहू शकलोय. आजचा दिवस मित्रांनो नोंद करा या दिवसाची. व्हॉट अ गुड बॅटिंग बाय रुपेश कोळे. सांगडीची धावसंख्या 16, 4 लागोपाठ चौकार. 2017ला मोनिशच्या बॅट मधून आम्ही पाहू शकलो होतो याच मैदानावर. इथे मात्र रुपेशने देखील ती कामगिरी केलंय. वेल डन रुपेश. पुढचा चेंडू कसा असेल किंवा किती धावांचा असेल? आतापर्यंत 16 धावा या 19 षटकामध्ये आलेत. यावेळेला मात्र हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप होता. हलक्या त्याने चेंडूला प्लेस केलाय. चेंडू येतोय तो मिड ऑफ वर. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. स्ट्राईक रोटेट केलं जात आहे. अमर कोहली
आणखीन एक महत्वपूर्ण क्लास खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला दिसतोय आपल्याला. एक अतिशय चांगला बॅटर आहे तो आणि एलिगन्स हा शब्द मी त्याला वापरेल, नक्कीच वापरेल. क्लासिक बॅटर. एवढा पहिला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे किंवा नाही. लेट्स सी द अंपायर डिसिजन. लेग बायचा इशारा होतोय, एक धाव मिळते. मात्र एका धावेने संघाची धावसंख्या मात्र 18 वर जाऊन पोहोचले. सरासरी राखायची होती 10.50 च्या रूपानं, राखली जाते 18 च्या रूपानं. त्यामुळे या सामन्यातील हवा काढून टाकण्याचा प्रयत्न इथे पहिल्या षटकात झालाय. आता शेवटचे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी जर बघितलं तर तब्बल 34 धावांची गरज आहे. 34 रिक्वायर्ड रन्स टू विन. अष्टविनायक नायगाव संघाला विनंती करेल, तुम्ही देखील तयारीत राहायचंय. हा सामना संपल्यानंतर लगेचच तुम्हाला झुंजावं लागेल या सामन्यातील विजयी संघाबरोबर. या अगोदरच सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे RK दत्ताळी संघानं. 34 रिक्वायर्ड रन्स टू विन. 34 धावांची अजूनही गरज आहे. 4 षटकं. आलेख जो आहे तो आता खाली आलाय. सरासरी आता 8.50 वर आले आहे. याचं कारण पहिल्या षटकामध्ये दमदार कामगिरी केलंय. आणि ही एक गोष्ट असते लक्षात घ्या, पॉवर प्लेचं षटक आहे. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही ज्यावेळेला जास्तीत जास्त धावा जमवता, येणाऱ्या षटकामध्ये प्रेशर रिलीज होतो आणि त्यानंतर तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. आणि ती कामगिरी इथे रुपेश कोळे स्वतः कर्णधारानं चांगली गोष्ट केलंय की 52 धावा आहेत. लेट्स प्ले द गेम. आणि तो गेम त्यांनी केलाय. नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे चंदन. प्रकाश जास्त काही प्रकाश पाडू शकला नाहीयेत, मात्र चंदनला आता चंदनासारखं काम करावं लागेल. स्वतःला सुगंध देत असताना चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करावी लागेल. लेट्स सी तो काय करतोय. डोंट वेस्ट टाइम प्लीज. बोरिवली संघाला रिक्वेस्ट करतोय, डोंट वेस्ट टाइम. दुसरा पॉवर प्लेचं षटक आपण बघतोय. चंदन टू अमर कोळी. गुड शॉट. यावेळेला आपण बघतोय स्क्वेअर क्रीजन मध्ये चेंडू टोलवलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय तिकडे 1 बाउन्स वर. 2 धावा मात्र तिथे वेगानं पूर्ण केल्या जातात. हा चेंडू जर बघितला तर हाफ ट्रॅकर होता आणि बॅकफुटला जाऊन चेंडू डीप स्क्वेअर क्रीजनला हुक केलंय. चेंडू आणि बॅटचा संपर्क योग्य नव्हता, टाइम करू शकला नाही, मात्र तरी देखील तो चेंडू नोमॅन्स लँड मध्ये जाऊन लँड होतोय. त्यामुळे या 2 धावा अतिशय वेगानं पूर्ण करतायत हे दोन्ही बॅटर. संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले. 32 रिक्वायर्ड रन्स टू विन. शॉर्ट पेस डिलिव्हरी वाईट घोषित केलाय. थँक्यू व्हेरी मच. कारण थोडीशी जास्त हाईट आहे आणि अमरच्या हाईट पेक्षा ती भरपूरच जास्त आहे. त्यामुळे पंचांनी हा चेंडू अवांतर घोषित केलाय. अवांतर धाव येते. संघाची धावसंख्या 21. या मालिकेत अनेक चांगले इंटरेस्टिंग मोड आलेत आणि ते क्षण आम्ही एन्जॉय केलेत. मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं की येस 4 चेंडू 4 गडी बाद होताना आम्ही बघितले. 4 चेंडूमध्ये 4 षटकार लागताना सुद्धा बघितलेत. मगाशी आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 4 चौकार सुद्धा लागलेत. त्यामुळे भरपूर इंटरेस्टिंग क्षण या एकूणच मालिकेत पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट पेस डिलिव्हरी. यावेळेला मात्र रेडी नव्हते तिथे अमर कोळी या फटक्यासाठी. अगोदर वाटलं की ते स्टिअर करण्यासाठी जातील, शेवटच्या क्षणी ऍडजस्टमेंट स्ट्रोकसाठी गेलेत, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. हा चेंडू निर्धाव जातोय. बऱ्याच काळानंतर आलेला हा निर्धाव चेंडू. चंदन टू अमर कोळे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी. यावेळेला मात्र स्ट्रोक मध्ये पॉवर नाहीये. फलंदाज होईल बाद, कारण अमलचा हा हाफ हार्टेड फटका योग्य नव्हता आणि म्हणून त्याला परतावं लागतंय. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे एकविरा नायगाव संघाचा.
नो डाऊट. त्यामुळे त्याचं मैदानात जास्त वेळ असणं निश्चितच एकविरा नायगाव संघासाठी फलदायी ठरेल. आतापर्यंत त्याची वैयक्तिक धावसंख्या जर बघितली तब्बल 19 धावा नाबाद तो खेळतोय. 4 अप्रतिम चौकार. धावसंख्या 23. शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे, बाकपडला जाऊन हुक केलाय, चेंडू ट्रॅव्हल होत आहे आणखीन एक चौकार मिळणार रुपेशला आणि एकूणच एकविरा नायगाव संघाला. चौकार येतोय, 5वा चौकार रुपेशच्या बॅट मधून. संघाची धाव संख्या 27 वर जाऊन पोहोचले. अर्ध्याहून जास्त मजल पूर्ण झाले. निम्मी लढाई आतापर्यंत जिंकलंय ती म्हणजे एकविरा नायगाव संघानं. चंदन वारंवार शॉर्ट पिच, पुन्हा एकदा क्रॅकिंग ड्राईव्ह दाखवतायत. मात्र या वेळेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1000 समाधान मानावं लागतंय. मात्र ज्या पद्धतीने रुपेशची बॅट टळपली आहे, मिड ऑफ द बॅट तो ज्या पद्धतीने चेंडू घेतोय ते अक्षरशः पाहणेबल आहे. त्यामुळे इथे जेवढे प्रेक्षक उपस्थित आहेत रुपेशची बॅटिंग ते एन्जॉय करत असतील. तसंच TCP लाईव्हच्या माध्यमातून जे काही प्रेक्षक आम्हाला जोडलेले आहेत ते देखील रुपेशची बॅटिंग एन्जॉय करत असतील. वेल बॅट बाय रुपेश कोळी. धावसंख्या 28 झालेली आहे. गडी बाद झालाय तो फक्त एक अमर कोळी, ज्यानं 2 धावा केल्या. 4 चेंडूंचा खेळ त्यांनी पूर्ण केला होता. 18 चेंडूमध्ये 24 धावांची गरज अजूनही आहे, ती म्हणजे एकविरा नायगाव संघाला. त्यामुळे जो रिक्वायर्ड रन रेट होता तो आता खाली येतोय, तो आता 8 वर येऊन पोहोचलाय. बहुजन विकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या बाबतीत आणि निश्चितच त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभतंय. त्यामुळे निश्चितच आमचे आयोजक श्री रोहन कुंजविहारी पाटील यांच्या माध्यमातून सर्वांचं धन्यवाद. ही फक्त क्रिकेटची स्पर्धा नाही आहे मित्रांनो, तर आपल्या कार्यकर्त्यांना एकत्रित आणून त्यांचा सन्मान करणं, त्यांना उत्साह देणं, त्यांना स्फुरण देणं, या सगळ्या गोष्टी इथे केल्या जातील. आणि निश्चितच एक लकी ड्रॉ देखील ठेवण्यात आला आहे, जेणेकरून आपले जे क्रीडा रसिक आहेत त्यांच्या जशी देखील एक वेगळी पर्वणी असणार आहे. आणि अफलातून पारितोषिक आहेत या लकी ड्रॉच्या माध्यमातून. यावेळेला रुपेशच्या बॅट मधून फोर्स फटका नव्हता, चांगला फटका म्हणता येणार नाही, तरी देखील दुसरी धाव वेगाला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केला जाते. थोडंसं लेझी क्रिकेट इथे दिसून आलंय. थ्रो अजून वेगाने येणं गरजेचं होतं. मात्र या 2 धावा, संघाची धाव संख्या 30 वर जाऊन पोहोचले. 22 धावांची अजूनही गरज आहे. एकविरा नायगाव यावेळेला मात्र रुपेशच्या बॅट मधून आला एक दमदार षटकार. डीप स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून येतोय षटकार. वेल बॅट, अप्रतिम कामगिरी. रुपेश कोळी आणि धावांची समीकरणं, मला वाटतं आज त्याच्या अंगालाच धावा चिकटलेत, कारण तो एक चांगला बॅटर आहे नो डाऊट. मात्र आज ज्या पद्धतीने कामगिरी होते रुपेशची, 36 धावा या एकूण संघाच्या आहेत, त्यामुळे 32 धावा त्यामध्ये एकट्या रुपेशच्या आहेत. 10 चेंडूमध्ये 32 धावा. व्हॉट अ बॅटिंग. यावेळेला मात्र हा बीमर होता आणि या बीमर वर देखील चौकार टोकलाय, नो बॉल घोषित केलाय आणि आले 4 धावा. कंट्रोल नाहीये इथे बोरिवली संघाकडे आणि आता पूर्ण कंट्रोल इथे दाखवताना नायगावचा संघ. हा आहे कॉन्ट्रास्ट गेम. धावसंख्या 41. 11 रिक्वायर्ड रन्स टू विन. 11 धावांची फक्त गरज आहे आणि यस फ्री हिट आहे तिकडे. आणि असं असताना रुपेश कोळी कोणता फटका खेळतील. अजय
यावेळेला जवळजवळ फुलटॉस डिलिव्हरी होती, मात्र आपण बघतोय तरी देखील एक धाव तिथे पूर्ण केली जाईल आणि यस बाईचा इशारा होतोय आणि निश्चितच कॅपिटलाइज करू शकले नाहीयेत. हा एकूणच फ्रीडचा फटका, एक धाव देऊन जातोय अवांतरच्या रूपानं. शैलेंद्र घोडेवर बऱ्याच काळानंतर शैलू स्ट्राईक वर येतोय. शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे, इथे मात्र झेल होणार नाहीये, चेंडू मात्र जाणार सीमारेषेच्या बाहेर. शैलेशच्या बॅट मधून सुद्धा येतोय चौकार. धाव संख्या पुढे सरकते. सामने ठेवले पाहून आदर्श गावा शिवरायांना वंदन करून उतरतील सारे मैदानात. शिवरायांना वंदन करून उतरतील सारे मैदानात. कार्यकर्ता दशक ठेवलाई हो शिवचंद्र या गावात. कार्यकर्ता दशक ठेवलाई. नाव संख्या 46 दॅट्स अ गुड बॉल. हा चेंडू चांगला म्हणता येईल, मात्र एक धाव तरी सुद्धा इथे पूर्ण केली जाते. धाव संख्या 47 वर जाऊन पोहोचते. अजूनही 5 धावांची गरज आहे विजयासाठी. सात चेंडूत 5 धावांची गरज आहे. 13 चेंडूत. ओ यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणेन मी, चेंज ऑफ पेस होता आणि निश्चितच चांगला चेंडू इथे संपतोय. षटक मात्र संपतंय ते म्हणजे तिसरं. 3 षटकातच इथे धावसंख्या जमवली ती म्हणजे 47 आणि रुपेशनं पहिला चेंडू इथे निर्धाव केलाय. रोहन पाटील दादाने सामने ठेवले पाहून आदर्श गावात. कार्यकर्ता दशक ठेवलाई हो शिवचंद्र या गावात. कार्यकर्ता दशक ठेवलाई हो शिवचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक 2022 तुम्ही बघताय आणि निश्चितच आजच्या ग्रुप बी मधील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय लीग मधील. आणि 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये फक्त 5 धावांची गरज आहे. शैलेंद्र घोडेकर स्ट्राईक खिंडला आहेत, गोलंदाजी मार्कवर येतोय. अनुज अजिंक्य स्पोर्ट्स मैदान आपण पाहताय. अनेक स्पर्धा या मैदानात आणि मला वाटतं हे मैदान खेळून खेळूनच एवढं सपाट झालंय असं म्हणायला हरकत नाहीये. मात्र मागची JPL ची स्पर्धा कोण विसरेल. JPL ची स्पर्धा उद्या आहे आणि आज वादळ आलं होतं आणि जबरदस्त पाऊस देखील पडला होता. त्यामुळे यंदा परिस्थिती कशी असेल हवामान खात्याला विचारावं लागेल. अनुज टू शैलेश घोडेकर. यावेळेला एक जोरकस फटका, सामना संपलाय. अफरातून षटकार येतोय आणि निश्चितच हा सामन्यात जास्त काही राहिलं नाहीये. वेल डन एकविरा नायगाव. कारण आमच्या एका कॉल वरती इकडे आलेले आहे, त्यामुळे कार्यकर्त्या चषकातर्फे आणि एकूणच रोहन पाटील आणि चेतन यांच्या मार्फत तुमचं मनापासून कौतुक आहे. थँक्यू व्हेरी मच बोरिवली. मात्र चला लगेच विनंती करतो दोन्ही कर्णधारांना, एका बाजूला एकविरा नायगाव तर दुसऱ्या बाजूला अष्टविनायक नायगाव. हा सामना म्हणजे काय तर एक